आता चक्क अंतराळामध्ये डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत. Amazonचे संस्थापक जेफ बेझोस यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विशेष म्हणजे अंतराळामध्ये सौर ऊर्जेची कायम उपलब्धता असते आणि त्यामुळे पृथ्वीवरच्या डेटा सेंटर्सच्या तुलनेत ही सेंटर्स अधिक कार्यक्षम ठरतील असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं कसं शक्य होणार आहे बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट. अंतराळ एक अद्भुत दुनिया, सगळ्यांच्या स्वप्नातली दुनिया. या अंतराळातील रहस्य उलगडण्यासाठी शास्त्रज्ञ दिवस रात्र संशोधन करत असतात. अनेक अनोख्या संशोधनांनंतर आता जगातील सगळ्यात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazonचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. पुढच्या 20 वर्षात अंतराळात डेटा सेंटर्स उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे. अवकाशात गिगाबॅट स्तरीय डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत, जी पृथ्वीवरच्या डेटा सेंटर्सपेक्षा अधिक कार्यक्षम असणारे असतील, असा दावा बेझोस यांनी केलाय. पण ही डेटा सेंटर्स चालणार कशी ते बघूया. अंतराळात सूर्यप्रकाश 24 तास उपलब्ध असतो, त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणारी डेटा सेंटर्स अंतराळात उभारणार. सौर ऊर्जेच्या वापरामुळे पृथ्वीपेक्षा कमी खर्चात डेटा सेंटर्स उभारणं शक्य. डेटा सेंटर्ससाठी AI आणि क्लाउड कम्प्युटिंग सारख्या तंत्रज्ञानांचं पाठबळ घेणार. Terrestrial data centers in space in the next couple of decades. And so space will end up being one of the places that keeps making Earth better. It already has happened with weather satellites. It's already happened with communication satellites. The next step is going to be data centers and then other kinds of manufacturing. बेझोस यांनी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या माध्यमातून अंतराळ तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांचं हे स्वप्न साकार झालं तर AI, मशीन लर्निंग आणि डेटा प्रोसेसिंग अधिक जलद आणि स्वस्त होऊ शकतील. पृथ्वीवरील ऊर्जेचा वापर कमी होऊन प्रचंड उष्णता उत्सर्जित करणाऱ्या डेटा सेंटर्सची संख्या कमी होईल. याचा मोठा फायदा पर्यावरणाला होणार आहे. बेझोस यांचं हे स्वप्न अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या पर्वाची नांदी ठरणार आहे. सुशांत पाटील सह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज.